नमस्कार. प्रियांकाज व्लॉग मराठी या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तिळगुळ घ्या गोड बोला, संक्रांत विशेष. आज आपल्याकडे तिळाची अगदी खुसखुशीत अशी वडी कशी तयार करायची ते आपण बघणार आहोत. इथे मी 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. कढई ठेवलेली आहे गॅसवर, अगदी मंद आचेवर ठेवलेली आहे कढई. हे 1 वाटी तीळ मी कढईमध्ये भाजून घेते मंद आचेवर. तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचेत. एकसारखं तिळाला हलवत राहायचं आहे कढईमध्ये. अशा प्रकारे व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहेत तीळ मंद आचेवर. तीळ असे चटचट उडू लागले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे तीळ दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचेत. कढई किंवा कोणतंही भांडं जेव्हा तीळ भाजताना आपण घेतो ते थोडंसं जाड हवं आहे. अशा प्रकारे तीळ भाजून झालेले आहेत. मी ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते. आता याच कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालते. 1 वाटी गूळ घेतलेला आहे बारीक चिरून, तो या तुपामध्ये आता एकत्र करून घेते. गूळ जो आहे तो व्यवस्थित असा मेल्ट करून घ्यायचा आहे. तुपामध्ये गूळ भाजल्यामुळे चवसुद्धा वाढते आणि आपली जी वडी तयार होणार आहे तिळाची, तिला चकाकीसुद्धा येईल. अशा प्रकारे गूळ वितळून झालेला आहे. गूळसुद्धा वितळताना एकसारखा चमच्याने हलवायचा कढईमध्ये. इथे आता गुळाला असा फेस यायला लागलेला आहे. याच्यामध्ये मी 1 चमचा वेलदोडा पावडर घातलेली आहे आणि एकत्र करून घेते व्यवस्थित. आता तीळ मी भाजून घेतले होते, ते तीळ मिक्सरला मी एकदा फिरवून घेतलेले आहेत. एकदाच ऑन ऑफ करून घ्यायचे. अशा प्रकारे दिसतात. थोडेसे बारीक झालेले, थोडेसे अखंड असे तीळ. पाव वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. खूप जाडसर घेतलेला नाही आहे शेंगदाण्याचा कूट. तीळ आणि शेंगदाण्याचं कूट असं मी हे जे मिश्रण आहे हे गुळामध्ये एकत्र करून घेतलेलं आहे. छान असं मस्त असं एकजीव झालेलं आहे गुळामध्ये. आता मी तूप लावलेली डिश घेतलेली आहे एक. त्या डिशमध्ये मी आपलं तयार मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि एका अशा वाटीने फ्लॅट बेसच्या वाटीने असं व्यवस्थित पसरवून घेते या ताटामध्ये. आता हे गरमच आहे अजून. त्याच्यावर मी खोबरं घालून घेते किसलेलं. इथे तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता पातळ काप करून, पण खोबरं घातल्यामुळे छान दिसतं आणि चवही छान लागते. आणि थोडेसे तीळ घालून घेतलेले आहेत भाजलेले. मी खोबरं भाजून घेतलेलं नाही आहे, खोबरं किसून घेतलेलं आहे. आणि हे गरम असतानाच मी या मिश्रणावर व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे. आता थोडंसं कोमट असतानाच इथे मी वड्या पाडून घेते आहे. हव्या त्या आकारात आपल्याला वड्या करून घ्यायच्या आहेत इथे. खूप थंड झाल्यानंतर आपल्याला वड्या पाडायला थोडंसं अवघड जातं. अशा प्रकारे कोमट असतानाच वड्या पाडून घेते. प्रियांकाज व्लॉग मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व रेसिपीज अगदी घरगुती साहित्यामध्ये किंवा कमी साहित्यामध्ये चमचमीत आणि चविष्ट कशा तयार करायच्या ते बघायला मिळतील. आता इथे मी वड्या तयार करून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे
मी इथे एक वडी काढून दाखवते तुम्हाला. अजून गरमच आहे हे मिश्रण, तरीसुद्धा मी ही एक वडी अशी काढून घेणार आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर अशा प्रकारे आपण वड्या काढून एखाद्या डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये 12 ते 15 दिवसांसाठी स्टोअर करू शकतो. अशा प्रकारे मस्त अशा खुसखुशीत वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा आणि प्रियांकाज व्लॉग मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.